सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे फॅटी लिव्हरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. फॅटी लिव्हर म्हणजे यकृताच्या ठिकाणी मेद साठून राहणं. जो शरीराला पचवता आला नाही असा मेद यकृताच्या ठिकाणी साठवला जातो. त्यामुळं काय होतं की यकृताची जी कामं आहेत ती मंदावतात. जसं यकृताचं काम आहे की पचन व्यवस्थित करणं आहे, किंवा न्यूट्रियंट्स निर्माण करणं आहे, किंवा रक्तनिर्मिती चांगली करणं आहे, ही यकृताची कामं मंदावतात. मग आता आपल्याला कसं लक्षात येणार की आपल्याला फॅटी लिव्हर आहे का? तर भूक व्यवस्थित न लागणं आहे, किंवा उजव्या बाजूला थोडंसं छातीच्या खालच्या बाजूला जडपणा येणं आहे, किंवा पचन मंदावतं, पोट फुगल्यासारखं वाटतं, खाल्लेलं व्यवस्थित पचत नाही, असं जर वाटत असेल तर अशा वेळेला आपल्याला फॅटी लिव्हर आहे का हे तपासून बघावं. आता फॅटी लिव्हर नेमका कोणाला जास्ती प्रमाणामध्ये होऊ शकतो? तर एक म्हणजे ज्यांचं वजन जास्ती आहे, दुसरं म्हणजे ज्यांचं अल्कोहोल म्हणजेच दारू जे पितात त्या व्यक्तींना फॅटी लिव्हर होऊ शकतो, तिसरं म्हणजे ज्यांचं कोलेस्ट्रॉल जास्ती आहे, आणि चौथं म्हणजे ज्यांना मधुमेह आहे, अशा व्यक्तींना फॅटी लिव्हर होण्याचा धोका जास्ती आहे. मग आता फॅटी लिव्हर आहे हे आपण कसं ओळखायचं? तर ह्याच्यासाठी 4 टेस्ट आहेत. ह्याच्यासाठी सगळ्यात पहिली म्हणजे एक सोनोग्राफी असेल, त्या सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर आहे का हे ओळखू शकतो. दुसरी म्हणजे लिपिड प्रोफाईल आहे. तिसरी म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजेच LFT, आणि चौथी म्हणजे HbA1c किंवा ब्लड शुगर लेवल. ह्या 4 टेस्ट केल्या तर त्यामुळे आपल्याला फॅटी लिव्हर आहे का हे कळू शकतो. मग आता फॅटी लिव्हरसाठी उपाय कोणते आहेत? तर सगळ्यात पहिलं म्हणजे फॅटी लिव्हरसाठीचा उपाय म्हणजे तुमचं अन्न जोपर्यंत पचत नाही तोपर्यंत दुसरं अन्न न खाणं. म्हणजेच 2 जेवणामध्ये जर व्यवस्थित अंतर ठेवलं तर त्यामुळे यकृतावरचा लोड वाढणार नाही आणि यकृताच्या ठिकाणी फॅट जमणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळेला हलका आहार घेणं, किंवा रात्री लवकरात लवकर जेवण करणं. रात्रीचा वेळ हा यकृताचा किंवा एकूणच सर्वच अवयवांचा रेस्टिंग टाइम असतो. अशा वेळेला जर आपण पचायला खूप जड पदार्थ खाल्ले किंवा खूप उशिरा खाल्ले तर त्यामुळे त्यांचा रेस्टिंग टाइम कमी होतो आणि उलट त्यांच्यावरचा लोड वाढतो, आणि अशा वेळेला त्यांचं काम व्यवस्थित होत नाही, आणि त्यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. आणि तिसरं म्हणजे आयुर्वेदामध्ये फॅटी लिव्हरसाठी एक औषध सांगितलेलं आहे, ते म्हणजे भुई आवळा, भुई आमलकी असंही त्याला म्हणतात, म्हणजेच राय आवळा ज्याला आपण म्हणतो. हा राय आवळा हे फॅटी लिव्हरसाठीचं एक खूप चांगलं औषध आहे. ह्यांचा आपण रस काढून घेऊ शकतो, किंवा ह्याचं चूर्ण आपण रोज गरम पाण्यासोबत घेतलं तर त्यामुळे फॅटी लिव्हर कमी व्हायला मदत होते.